भरपूर फ्रँचायझी बिझनेस मध्ये आता सध्या असे प्रॉब्लेम येतात आणि फ्रँचायझी बंद होतात, कारण जे शाखा मालक असतात ते शाखा घेतात आणि असं समजतात की बाबा फ्रँचायझीचं नाव भेटलं आपल्याला, आपली शाखा एकदम फास्ट मध्ये चालणार, एकदम बेस्ट चालणार. पहिले 2-3 महिने फ्रँचायझी ओनरचा सपोर्ट असतो, मार्केटिंग केलेले असते ओपनिंगच्या दिवशी, त्यामुळे पहिले 1-2 महिने लोकांचा रिस्पॉन्स चांगला येतो. मग हळूहळू त्यांची क्वालिटी कमी व्हायला लागते. शाखा मालकांनी जर क्वालिटी मेंटेन ठेवली तर तो रिस्पॉन्स कमी होत नाही. आता सर्व महाराष्ट्रामध्ये जे फ्रँचायझी बिझनेस मध्ये जे लोक काम करतात त्यातले 70-80% लोक हे युपी बिहारी. म्हणून कामगारांवरती तुमचं नियंत्रण असणं खूप महत्वाचं असतं. फ्रँचायझी ओनरने जी क्वालिटी ठरवलेली असते प्रोडक्टची, ती क्वालिटी तुम्ही डिलिव्हर केली पाहिजे. ती क्वालिटी जर लोकांना डिलिव्हर झाली, लोकांना ती सुरुवातीला जी टेस्ट आवडली असते ती टेस्ट पुन्हा भेटली तर लोक परत येतात. जर तुम्ही क्वालिटी मध्ये डाऊन केलं, बर्गर पिझ्झाचा बिझनेस असेल तुम्ही, तर त्यामध्ये प्रोडक्टचं प्रमाण कमी वापरणे आणि जास्त क्वांटिटी मध्ये सेल करणे, त्यामुळे तुमचं प्रॉफिट वाढतं. पण तुम्हाला हे कळत नाही की तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमरची क्वांटिटी कमी होते, त्यामुळं इन दी एंड तुम्ही लॉस मध्ये जाता, तुमचं प्रॉफिट कमी होतं. म्हणून तुम्ही क्वालिटी जर चांगली ठेवली तर तुमची शाखा उत्तम चालतील, ब्रँड चांगली चालली तर तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे. कस्टमर परत तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला क्वालिटी ही चांगलीच ठेवलीच पाहिजे. धन्यवाद. मार्केटिंग विथ अक्षय अकाउंटला फॉलो करा आणि बिझनेस शिकत राहा.